जगातील माझ्या सर्व सख्या बांधवांनो प्रणाम. आज आपण एका अतिशय सामान्य पण लोकलाजेमुळे बोलत नाही अशा आजाराबद्दल माहिती घेणार आहोत. तो आजार म्हणजे मूळव्याध. सर्वप्रथम आपण समजून घेऊ की मूळव्याध म्हणजे काय. मूळव्याध म्हणजे गुदद्वाराच्या किंवा मलद्वाराच्या आत किंवा बाहेर असलेल्या रक्तवाहिन्या सुजणे व फुगणे होय. या रक्तवाहिन्यामध्ये सूज आल्यामुळे शौचाच्या वेळी रक्त येणे, वेदना होणे, खाज येणे किंवा गाठी किंवा ज्याला आपण कोंब म्हणतो ते तयार होणे असे लक्षणे दिसू शकतात. या आजाराचे मुख्य कारण म्हणजे बद्धकोष्ठता, म्हणजे स्वच्छ व्यवस्थित साफ न होणे आणि स्वच्छ जोर लावून किंवा कुथून स्वच्छ करणे हे होय. प्रथम आपण आपल्या पचन संस्थेबद्दल थोडी माहिती घेऊया. आपण जे अन्न खातो ते तोंडापासून गुदद्वारापर्यंत एका मोठ्या अन्ननलिकेतून प्रवास करते. या संपूर्ण अन्ननलिकेची लांबी मानवामध्ये साधारणतः 8 ते 9 मीटर असते. त्यापैकी मानवामध्ये लहान आतडे सुमारे 6 ते 7 मीटर असते आणि येथे अन्नातील पोषक घटक शोषले जातात, शिवाय पाणी शोषले जाते. मोठे आतडे सुमारे 1.5 मीटर लांब असते. येथे प्रामुख्याने काही प्रमाणात पाणी आणि काही प्रमाणात खनिजे शोषली जातात. आता जाणून घेऊ मूळव्याध का होते. आजकाल आपण जे अन्न खातो त्यामध्ये फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ खूप कमी प्रमाणात असतात. उदाहरणार्थ बिस्किट, ब्रेड, टोस्ट, जंक फूड, पोहे, भजे, समोसा, चिप्स, पावभाजी, कुरकुरे, पाणीपुरी इत्यादी. या पदार्थांमध्ये फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ कमी असल्यामुळे पचन मंद होते आणि बद्धकोष्ठता वाढते. तसेच तळलेले आणि मैद्याचे पदार्थ पचायला जड असतात, त्यामुळे अजीर्ण, गॅस आणि पित्त वाढते. यामुळे अन्नाची आतड्यात हळूहळू हालचाल होते, शिवाय जीवाणूचे संतुलन बिघडते. त्यामुळे बद्धकोष्ठता वाढते. म्हणजेच तंतुमय पदार्थाचे कमी खाणे, तळलेले आणि मैद्याचे पदार्थ जास्त खाणे, पाणी कमी पिणे याचा परिणाम असा होतो की मल कडक आणि कोरडा होतो. जेव्हा कडक शौच होते तेव्हा माणसाला जोर लावून किंवा कुथून स्वच्छ करावे लागते. त्यामुळे आणि इतर खालील कारणामुळे गुदद्वाराच्या रक्तवाहिन्यावर वारंवार दाब पडतो. वेळेवर काळजी न घेतल्यास तेथील रक्तप्रवाह मंदावतो आणि नंतर थांबतो. त्यामुळे हळूहळू त्या रक्तवाहिन्या सुजतात, फुगतात आणि मांसासोबत गाठी तयार होतात,
ज्याला आपण कोंब म्हणतो. कधी कधी त्या फुटून रक्तस्रावही होऊ शकतो. मूळव्याध प्रामुख्याने 2 प्रकारचे असतात. पहिला प्रकार म्हणजे आतील मूळव्याध. यामध्ये गुदद्वाराच्या आत असते. यात सहसा वेदना कमी असतात, पण शौचाच्या वेळी रक्त येते. प्रकार नंबर 2 बाहेरील मूळव्याध. हे गुदद्वाराच्या बाहेर कोंब किंवा गाठीसारखी दिसते. यात वेदना, खाज आणि सूज जास्त असते. आता मूळव्याध होण्याची मुख्य कारणे जाणून घेऊ. पहिलं कारण म्हणजे दीर्घकाळ बद्धकोष्ठता आणि श्वासोच्छ्वास जोर लावणे. दुसरे कारण म्हणजे जास्त वेळ बसून राहणे, विशेषतः ऑफिस, दुकान किंवा घरी जास्त वेळ बसणे. शिलाई काम जास्त वेळ करणे, जास्त प्रवास करणे, कोणतेही वाहन जास्त वेळ चालविणे इत्यादी. तिसरं कारण म्हणजे फायबर कमी असलेला आहार घेणे, म्हणजे धान्य, भाजी, फळे इत्यादी कमी खाणे. चौथं कारण म्हणजे लठ्ठपणा. लठ्ठपणामुळे सतत पोटावर दाब येतो आणि बद्धकोष्ठता वाढते. काही आजार जसे थायरॉइड कमी होणे, कृमी किंवा IBS सिंड्रोममध्ये बद्धकोष्ठता होते. 6वं कारण म्हणजे गर्भधारणा. पोटावर दाब वाढतो आणि मूळव्याध तयार होतो. 7वं कारण म्हणजे जास्त तिखट मसालेदार अन्न खाणे. 8वे कारण म्हणजे पाणी कमी पिणे. आणि 9वे कारण म्हणजे जड वजन उचलणे इत्यादी आहे. आता मूळव्याधची लक्षणे काय आहेत हे पाहू. पहिलं लक्षण शौचाच्या वेळी ताजे लाल रक्त येणे. गुदद्वाराजवळ कोंब म्हणजे घट किंवा सूज येणे, खाज किंवा जळजळ करणे, बसताना वेदना होणे. हे अशा प्रकारचे त्यांचे कारणे आहेत. मूळव्याध टाळण्यासाठी काय करावे? पहिली गोष्ट म्हणजे जीवनशैली बदला, म्हणजे दररोज भरपूर पाणी प्या. दुसरी गोष्ट म्हणजे फायबरयुक्त म्हणजे शाकाहारी अन्न खा. भाजीपाला, मेथी, भेंडी, दोडके, कारले, कद्दू, टमाटे, वांगे, वाल, गवार, चवळाई, शेंग इत्यादी. तसेच फळे, सलाड, काकडी, मुळा, धान्य इत्यादी खावे. तिसरी गोष्ट म्हणजे सामान्य स्वच्छ म्हणजे काय? विना त्रास दिवसातून 1 ते 3 वेळा किंवा हप्त्यातून 2 ते 3 वेळा स्वच्छ जाणे म्हणजे सामान्य शौच होय. त्यामुळे स्वच्छ झाले नाही तरी स्वच्छास जोर लावू नये. स्वच्छासाठी 5 ते 10 मिनिटाच्या वर बसू नये. स्वच्छ न झाल्यास नंतर काही वेळाने पुन्हा जावे. पुन्हा स्वच्छ न झाल्यास रात्री किंवा दुसऱ्या दिवशी जावे. परंतु स्वच्छात जोर लावू नये किंवा कुथू नये. जर दुसऱ्या दिवशी स्वच्छ न झाल्यास स्वच्छ साफ होण्यासाठी आयुर्वेदिक जसे त्रिफला, इसबगोल इत्यादी किंवा ॲलोपॅथिक मॉम प्लस, क्रेमॉक्स SP इत्यादी औषधी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावी. चौथी गोष्ट म्हणजे स्वच्छ रोखून धरू नका. 5वी गोष्ट म्हणजे रोज चालणे किंवा हलका व्यायाम करा.
सहावी गोष्ट म्हणजे जास्त वेळ बसणे टाळा, अधूनमधून थोडे चालावे. सातवी गोष्ट म्हणजे गुदद्वार स्वच्छ व कोरडे ठेवा. आता औषधोपचार आजाराची लक्षणे. जर समजा आजाराची लक्षणे सुरुवातीला लक्षात आली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. यामुळे आजाराची गंभीरता वाढत नाही, शिवाय गुंतागुंत होण्याची शक्यता कमी होते. तसेच वेळेत उपचार घेतल्यामुळे उपचार अधिक सोपे होतात, कालावधी कमी लागतो आणि खर्च सुद्धा कमी होतो. यामध्ये डॉक्टर मलम, वेदनाशामक गोळ्या किंवा औषधे, स्वच्छ नरम करणारे म्हणजे स्टूल स्टॉपनर औषधे इत्यादी देतात. जर मूळव्याध खूप वाढली असेल तर खालील उपचार केले जाऊ शकतात. लेसर उपचार किंवा बँड लिगेशन म्हणजे रबर बँड बांधतात, किंवा मग कुंभामध्ये इंजेक्शन देतात किंवा शस्त्रक्रिया करतात. एक महत्त्वाची सूचना आहे, जर शौचाच्या वेळी बऱ्याच दिवसापासून वारंवार रक्त येत असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण कधीकधी हे इतर गंभीर आजाराचे लक्षणही असू शकते. बांधव, जर योग्य आहार, पुरेसे पाणी, नियमित व्यायाम आणि स्वच्छ जीवनशैली याचा अवलंब केला तर निश्चित आपण मूळव्याधसारख्या आजारापासून आयुष्यभर दूर राहू शकतो. जर माहिती होऊन त्याची तीव्रता समजून सुद्धा तसे न वागणे म्हणजे गुन्हा हो, आणि त्याची शिक्षा म्हणजे गंभीर आजार निर्माण होणे, ज्यामुळे जीवन दुःखमय होते. म्हणून प्रत्येकाने आपल्या ऋषीमुनींनी निसर्गाच्या नियमाला अनुसरून बनवलेली जीवनशैली स्वीकारली तर निश्चित आपले आयुष्य निरोगी, आनंदी आणि समाधानाने जाईल. धन्यवाद.